गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण ड्रग इन्स्पेक्टर एक्झामच्या प्रिपरेशनसाठी ह्या क्लासला ह्या लेक्चर्सला आपण आलेलो आहोत. आणि ड्रग इन्स्पेक्टरची ही जी एक्झाम आहे ही आफ्टर 10 इयर्स आलेली आहे. 2015 मध्ये ही एक्झाम आली होती. त्यानंतर आता 2025 मध्ये ही एक्झाम आलेली आहे. आपण फार्मसी केलेलं आहे, आपण सगळे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहोत आणि आपल्याला माहिती आहे की फार्मसी फील्डमध्ये मोस्ट प्रेस्टिजियस, मोस्ट पॉवरफुल, मोस्ट रिस्पेक्टेड पोस्ट कोणती असेल तर ते ड्रग इन्स्पेक्टरची आहे. ड्रग इन्स्पेक्टरकडे देर आर मेनी पॉवर्स, खूप काही पॉवर्स आहेत, तसेच त्याचे काही रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत. सो ड्रग इन्स्पेक्टरच्या हातामध्ये आपल्या सोसायटीची, आपल्या समाजाची, आपल्या देशाची हेल्थ आहे. जर ड्रग इन्स्पेक्टर त्याचे ड्युटीज, त्याची कर्तव्ये पूर्णपणे पार पाडत असेल तर आपल्या देशाचं हेल्थ, आपल्या लोकांची हेल्थ मेंटेन राहील. अदरवाईज तुम्हाला माहितीच आहे की आपल्या देशामध्ये आणि नॉट ओनली इन आवर कंट्री, फक्त आपल्या देशामध्येच नाही तर जगामध्ये असे खूप लोक आहेत की जे डुप्लिकेट ड्रग्स मार्केटमध्ये आणतात प्रॉफिटसाठी. त्यांना लोकांच्या जीवाशी काही पर्वा नाहीये, त्यांना फक्त प्रॉफिट पाहिजे. तर अशा लोकांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आणि जे काही आपल्या ड्रग्स आहेत, मेडिसिन्स आहेत, मेडिसिनच्या क्वालिटीला अश्युअर करण्यासाठी, मेडिसिनच्या सेफ्टीसाठी ड्रग इन्स्पेक्टर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि आपल्याला इथे आज ड्रग इन्स्पेक्टर होण्याची संधी मिळालेली आहे, अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. सो जे कोणी इथे आज अप टू 38 एज असतील, 38 ओपन मध्ये, 41, 43 एज असतील पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये, सो दे आर लकी की तुम्हाला हा चान्स तरी मिळालेला आहे. माझा एम फार्म जे झालं होतं, आय एम एम फार्म इन 2002 आणि बी फार्म इन 2000, म्हणजे माझा बी फार्म होऊन मला 25 वर्ष झालेली आहे. 2000 मध्ये माझं बी फार्म कम्प्लीट झालेलं होतं आणि त्यावेळेस मी गेट एक्झाम क्वालिफाय झालेलो विथ 95% 2000 मध्ये. अँड आय वॉज होपिंग फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, बट एक्झाम आलीच नाही. तर त्यामुळे आम्ही ती एक्झाम देऊ शकलो नाही. वी वेअर अनलकी, बट यू आर लकी. तुम्ही सगळे लकी आहात, तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी आलेली आहे. आणि जरी आता 109 पोस्ट असतील आणि ऍप्लिकेशन करणारे लाखोमध्ये असतील, ओके, कारण जी प्री कंडिशन आहे एक्सपिरियन्सची, ती कंडिशन आता राहिलेली नाहीये. एनी फ्रेशर बी फार्म, जो फ्रेशर बी फार्म आहे, ज्याचा रिझल्ट आलेला आहे, ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, डिग्री सर्टिफिकेट, तो सुद्धा या पोस्टसाठी आता अप्लाय करू शकतो. आधी जी कंडिशन होती एक्सपिरियन्सची ती आता नाहीये. त्यामुळे आता हजारोच्या संख्येने स्टुडंट्स या एक्झामसाठी तयारी करतील आणि ही एक्झाम देतील. त्यामुळे कॉम्पिटिशन सुद्धा वाढलेलं आहे. देर इज अ ह्यूज कॉम्पिटिशन, बट दॅट इज बेनिफिशियल फॉर ऑल ऑफ यू. हे तुमच्यासाठी भल्याचं आहे, चांगल्याचं आहे, चांगल्यासाठीच आहे. एक कॉम्पिटिशन असणे हे नेहमी आपल्या हिताचं असतं. कॉम्पिटिशन आपल्याला नेहमी पुढे घेऊन जाते. कॉम्पिटिशन मेक्स अस स्ट्रॉंगर. कॉम्पिटिशन आपल्याला स्ट्रॉंग बनवते, अजून पॉवरफुल बनवते, अजून नॉलेजेबल बनवते, अजून स्किलफुल बनवते. आपण अजून जास्त प्रयत्न करतो. म्हणून ह्या एक्झामसाठी तुम्ही तयारी करताय ड्रग इन्स्पेक्टरसाठी, तर याचा फायदा म्हणजे फक्त एक्झामसाठीच होईल असं नाहीये. तर तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये काम करत असाल, फार्मसी रिलेटेड, फार्मसी प्रोफेशनमध्ये तुम्ही असाल, तर तिथे सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल. आपल्या आजच्या या क्लासमध्ये, आजच्या या लेक्चरमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जे आलेले आहेत, ठीक आहे, तर त्यापैकी कितीतरी स्टुडंट्स, म्हणजे आता मी त्यांना स्टुडंट्सच म्हणणार आहे, बिकॉज आय थिंक ऑल ऑफ यू आर यंगर दॅन माय एज. ठीक आहे, माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहात आणि ॲज अ टीचर म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे असं मी कन्सिडर करतो आणि म्हणूनच तुम्ही आज या क्लासला आलेला आहात. सो ऑल ऑफ अस आर फार्मासिस्ट, आपण सगळेच फार्मासिस्ट आहोत. ठीक आहे, पण एक आपल्या भारतामध्ये एक टीचर आणि स्टुडंटची गुरु शिष्य परंपरा एक वेगळ्या प्रकारची असते. एक रिस्पेक्ट असतो गुरुला आणि एक विश्वास पण असतो, आणि गुरुने पण तो रिस्पेक्ट, तो विश्वास मेंटेन करायला पाहिजे. जो गुरु असतो, जो टीचर असतो आपल्या भारतामध्ये, त्याने तो रिस्पेक्ट मेंटेन करायला पाहिजे. तर इथे आपण हे म्हणत होतो की आपल्या आजच्या लेक्चरमध्ये फ्रेशर बी फार्म पण आहेत ज्यांनी आता एक्झाम दिलेली आहे, फ्रेशर एम फार्म पण आहेत, जे PhD करतायत असे पण आहेत, ज्यांचा PhD झालेला आहे ते पण आहेत, जे कॉलेजमध्ये लेक्चरर्स आहेत, असिस्टंट प्रोफेसर आहेत, असोसिएट प्रोफेसर आहेत, ते पण आजच्या लेक्चरला आहेत इथे, जे कंपनीमध्ये R&D डिपार्टमेंटला आहेत ते सुद्धा आहे, प्रोडक्शनला जे आहेत ते पण आहेत,
जे कम्युनिटी फार्मासिस्ट आहेत, मेडिकल चालवतात असे लोक पण आहेत. जे हाऊसवाईफ्स आहेत, हाऊसवाईफ गृहिणी आहेत, बीफार्म झालेलं आहे पण हाऊसवाईफ आहे, मागच्या 4-5 वर्षापासून काही करत नाहीये, हाऊसवाईफ आहेत, त्या पण आहेत. म्हणजे आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये व्हेरायटीज ऑफ स्टुडंट्स आहेत आणि त्या सगळ्यांचं एकच टार्गेट आहे, एकच गोल आहे, तो म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर. मग ते गृहिणी असेल, तो फ्रेशर बीफार्म असेल, तो R&D मध्ये जॉब करणार असेल, कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर असेल, जस्ट एमफार्म झालेलं असेल, तर आपल्या सगळ्यांचा एकच गोल आहे, तो म्हणजे काय, तर ड्रग इन्स्पेक्टर बनणे. आपण सगळे ड्रग इन्स्पेक्टर बनण्यासाठी उत्सुक आहोत आणि आपण त्याची तयारी करणार आहोत. तर इथे तुम्ही फ्रेशर बीफार्म असाल किंवा R&D मॅनेजर असाल किंवा कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर असाल, तरी प्रत्येकाला सारखीच मेहनत करावी लागेल. जर एखादा PhD झालेला आहे म्हणजे त्याच्याकडे जास्त नॉलेज आहे, या परीक्षेविषयी म्हणतो मी, त्याच्या सब्जेक्टमध्ये ज्याच्यामध्ये त्याने PhD केलेली असेल किंवा ज्याच्यामध्ये एमफार्म केले असेल पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये, त्याच्यामध्ये त्याला नॉलेज असेल, तो एक्सपर्ट असेल त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये, पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये, पर्टिक्युलर फील्डमध्ये. बट ओव्हरऑल जेव्हा आपण ड्रग इन्स्पेक्टर विषयी बोलतो तर तिथे फक्त एकच सब्जेक्ट नाही आहे, एकच टॉपिक नाही आहे, तिथे ओव्हरऑल बीफार्मचा पूर्ण सिलेबस कव्हर होतो आणि बीफार्मच्या सिलेबस सोबतच जे अप टू डेट नॉलेज पाहिजे, अपडेटेड जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे फार्मसी रिलेटेड अपडेटेड, ते पण लागतं. सो प्रत्येकाला सारखीच मेहनत आहे. म्हणजे असं नाहीये की बीफार्म फ्रेशर असेल तर त्याला जास्त मेहनत आहे आणि एखादा असोसिएट प्रोफेसर आहे किंवा R&D मॅनेजर आहे तर त्याला कमी मेहनत आहे, असं नाहीये. प्रत्येकाला मेहनत आहे, प्रत्येकाला टार्गेट ओरिएंटेड राहायला पाहिजे आणि प्रत्येकाने मन लावून तयारी करायला पाहिजे. अप्लिकेशन जे असतील, आय थिंक की मोर दॅन म्हणजे नियर अबाउट 1 लाख तरी अप्लिकंट्स असतील या पोस्टसाठी महाराष्ट्रामध्ये आणि जागा आहेत 109. तरी घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण ह्या ज्या काही पोस्ट आहेत 109 पोस्ट या वर्षी आलेल्या आहेत. अजून पुढच्या वर्षी पण पोस्ट येतील, त्याचा पुढच्या वर्षी पण पोस्ट येतील, कारण नियर अबाउट 1000 पोस्ट फिल व्हायचे आहेत. 1000 व्हॅकन्सीज आर देअर इन महाराष्ट्र. तर या व्हॅकन्सीज हळूहळू स्टेप बाय स्टेप येतील. तसंच सेंट्रलमध्ये सुद्धा UPSC थ्रू पण येणार आहेत आणि CDSOच्या पण पोस्ट येणार आहेत. त्या व्यतिरिक्त आता येणाऱ्या काळामध्ये जसं आता DMAR ची एक्झाम झाली, त्यानंतर RRB आहे, एम्स आहे, DHS येणार आहे आणि अजून भरपूर अशा व्हॅकन्सीज येणार आहेत. म्हणजे हे जे वर्ष आहे 24-25-26 आणि पुढे 27 पण, हे 3-4 वर्ष व्हॅकन्सीजच आहेत. कारण इंडिया इज नाउ गोइंग टू बिकम द थर्ड, म्हणजे इंडिया थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, राईट. आणि इंडिया इज द फार्मसी ऑफ द वर्ल्ड, फार्मसी ऑफ द वर्ल्ड पण आहे इंडिया. आणि इंडियामध्ये लोकांकडे पैसा झपाट्याने वाढत आहे, वाढतोय. काही लोकांकडे नक्कीच वाढतोय, काही लोकांकडे नक्कीच वाढतोय आणि त्यामुळे एक्सपेन्सेस पण वाढतोय, खर्च पण वाढतोय त्यांचा. आणि त्यामुळे इंडियन इकॉनॉमीमध्ये पैसा येतोय आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट पण हेल्थवरती खर्च करते, हेल्थवरती. म्हणजे नवीन हॉस्पिटल सुरू होतात आहे, नवीन मेडिकल कॉलेजेस सुरू होतात आहे, ठीक आहे. तर त्यामुळे फार्मसीची गरज वाढतच आहे आणि फार्मसीची रिक्वायरमेंट वाढणार आहे. तर इथे तुम्ही जे काही तयारी कराल ड्रग इन्स्पेक्टर एक्झामची, तर ती तयारी फक्त या एक्झामसाठीच तुम्हाला उपयोगी येईल असं नाहीये. तर बाकीच्या पण जे काही एक्झाम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या असतील किंवा प्रायव्हेटमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे द्यायचे असतील, प्रायव्हेट जॉब करायचा असेल किंवा तुम्ही जॉबला म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये असाल, टीचर असाल, तर तिथे तुम्हाला हे नॉलेज कामातच येईल. ओव्हरऑल तुमचे स्किल वाढेल, तुमचं नॉलेज इन्क्रीज होईल आणि तुम्हाला एक रिस्पेक्ट पण मिळेल सोसायटीमध्ये, राईट. सो म्हणून आपण सगळे इथे मन लावून ड्रग इन्स्पेक्टर हा जो एक्झाम आहे, ही जी एक्झाम आहे महाराष्ट्रामधली टॉपमोस्ट एक्झाम इन द फील्ड ऑफ फार्मसी. आपल्याला हे माहिती आहे की फार्मसीमध्ये GPAT आपण टफेस्ट एक्झाम समजतो GPATला, पण GPAT पेक्षा वरची एक्झाम म्हणजे आपली ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम. आता ते GPAT पेक्षा कशी टफ आहे हे मी पुढे तुम्हाला क्लिअर करून सांगतोच आहे, ठीक आहे. ते मी सांगणारच आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर मी आता माझी स्क्रीन शेअर करतो आणि माझं जे काही प्रेझेंटेशन आहे आजचं लेक्चर 1 फर्स्ट लेक्चर, तर त्या फर्स्ट लेक्चरला मी आता सुरुवात करतो. ओके, सो नाव आय एम शेअरिंग माय स्क्रीन. सो इथे आपण काय करतो, कशाचे प्रिपरेशन करतोय, तर औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन, दॅट इज ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप B, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र. सो ड्रग इन्स्पेक्टर FDA महाराष्ट्राची आपण इथे प्रिपरेशन करतोय. आणि प्रिपरेशन करतोय तर तुम्ही इथे आलात, या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करून आलात, ऍडमिशन घेऊन आलात. तर माझ्याविषयी मी इथे तुम्हाला गाईड करणार आहे आणि माझी टीम पण असेल, जिथे जिथे गरज असेल तिथे माझी टीम पण असेल. म्हणजे आमची टीम आहे.
तर मेनली तर मीच तुम्हाला गाईड करणार आहे. मीच तुमचं मेन जे टॉपिक आहेत तुमचे, जसं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे, फार्मेकोलॉजी आहे, अशा मेन सब्जेक्ट मी कव्हर करणार आहे आणि बाकीचे सब्जेक्ट अदर जे मेंबर्स आहेत आमच्या टीमचे ते पण कव्हर करतील. तर आय होप की तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर माझ्याबद्दल अजून डिटेल मी पुढे सांगणार. फक्त इथे एवढं सांगतो की आय एम प्रोफेसर सुनील बाकलीवाल. आय एम एम.फार्म SRF NDDY. एम.फार्म आहे. आय वर्क ॲज अ सिनियर रिसर्च फेलो फॉर DRDO प्रोजेक्ट. DRDOच्या प्रोजेक्टवरती मी ॲज अ सिनियर रिसर्च फेलो काम केलेलं आहे. अँड NDDY म्हणजे आय एम डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड डिप्लोमा इन योगा, NDDY. अँड आय हॅव रिटन मोर दॅन 15 बुक्स. तर माझ्याबद्दल मी पुढे सांगणार आहे. पहिले आपण ड्रग इन्स्पेक्टर बद्दल बघूया की ड्रग इन्स्पेक्टर ही पोस्ट काय असते, ड्रग इन्स्पेक्टरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, त्याचे पॉवर्स काय असतात, त्याला काय काय पॉवर दिलेले आहेत. ठीक आहे, ते आपण पहिले बघूया. सो इथे नाउ यू कॅन सी ड्रग इन्स्पेक्टर अ प्रेस्टिजियस करिअर इन फार्मसी. तुम्ही ॲग्री कराल, ऑल ऑफ यू आर ॲग्री विथ मी. माझ्यासोबत तुम्ही ॲग्री असाल की फार्मसीमध्ये जर मोस्ट प्रेस्टिजियस करिअर कोणतं असेल तर ते ड्रग इन्स्पेक्टरचं असतं. आणि ड्रग इन्स्पेक्टरमध्ये ड्रग इन्स्पेक्टरची गरज कुठे असते, कुणाला असते? सो ड्रग इन्स्पेक्टरची गरज ही सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन CDSCO मध्ये असते, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण असते आणि स्टेट ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट म्हणजे FDA महाराष्ट्र, तिथे पण ड्रग इन्स्पेक्टरची आवश्यकता असते, गरज असते. जे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे. ओके, तर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टचं इन डिटेल स्टडी आपल्याला इथे करावं लागेल. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये प्रत्येक लाईनवरती क्वेश्चन असू शकतो, खूप डीपमध्ये क्वेश्चन असतात. कारण ड्रग इन्स्पेक्टरचं काम काय, मेन काम काय आहे ड्रग इन्स्पेक्टरचं? सो ड्रग इन्स्पेक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्फोर्सिंग द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. सो ड्रग्स इन्स्पेक्टर होण्यासाठी तुम्हाला ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट इन डिटेल माहीत असणं आवश्यक आहे, राईट. आणि इन डिटेल आपण त्याचा स्टडी इथे करणार आहोत क्लासमध्ये. ठीक आहे, सगळे शेड्यूल्स जे काही आहेत, जे काही फॉर्म नंबर्स आहेत, जे काही लायसन नंबर्स असतील, ह्या सगळ्यांचा इन डिटेल आपण स्टडी करणार. GMP जी आहे CGMP त्याचं पण आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, देन की रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ अ ड्रग इन्स्पेक्टर. ड्रग इन्स्पेक्टरच्या की रिस्पॉन्सिबिलिटीज काय? सो इन्स्पेक्शन ऑफ फार्मास्युटिकल कंपनीज, म्हणजे जिथे प्रोडक्शन चालू असतं, मॅन्युफॅक्चरिंग असतं, तर त्या कंपनीचं शेड्यूल यू प्रमाणे सगळं काही रेकॉर्ड मेंटेन आहे की नाही, GMP फॉलो होतंय की नाही, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, त्याच्यामध्ये CGMP करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉलो केले जात आहेत की नाही, याचं पूर्ण इन्स्पेक्शन करून रिपोर्ट तयार करण्याचं काम हे ड्रग इन्स्पेक्टरचं असतं. देन क्वालिटी टेस्टिंग, जे काही प्रोडक्शन चालू आहे कंपनीजमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये, ते ॲज पर ऑफिशियल स्टँडर्ड्स आहेत की नाही. ऑफिशियल स्टँडर्ड्स म्हणजे ॲज पर फार्माकोपियल स्टँडर्ड्स प्रमाणे आहेत की नाही, किंवा जे काही ऑफिशियल स्टँडर्ड्स आहेत त्याप्रमाणे प्रोडक्शन सुरू आहे की नाही याचं चेकिंग करण्याचं काम हे सुद्धा ड्रग इन्स्पेक्टरचं असतं. देन नेक्स्ट वेंडर ऑडिट्स. वेंडर ऑडिट्स म्हणजे जे कोणी सप्लायर असतात, सप्लायर्स, फॉर एक्झाम्पल डिस्ट्रीब्युटर असेल, होलसेलर असेल, किंवा आपण स्टोर आहे रिटेल ते असतील, ठीक आहे, कम्युनिटी फार्मासिस्ट असेल, तर यांचं जे काही आहे म्हणजे रिटेल शॉप डिस्ट्रीब्युटरचं, तर त्यांचं ऑडिटिंग करणे, त्यांना चेक करणे, इन्स्पेक्शन करणे, हे पण काम ड्रग इन्स्पेक्टरचं आहे. देन कॉम्बॅटिंग काउंटरफिट ड्रग्स, मार्केटमध्ये डुप्लिकेट ड्रग्स येऊ नये, डुप्लिकेट ड्रग्सचं प्रोडक्शन जे काही असेल किंवा सप्लाय असेल त्याला स्टॉप करणे, त्याला थांबवणे, त्याचा अगेन्स्ट ऍक्शन घेणे, हे पण काम ड्रग इन्स्पेक्टरचं आहे. देन ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन मॉनिटरिंग. आता जर एखादा व्यक्ती FDA कडे कंप्लेंट करत असेल एखाद्या ड्रगच्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन विषयी, तर त्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनची विषयी इन्क्वायरी करणे, चौकशी करणे, हे काम सुद्धा ड्रग इन्स्पेक्टरचं आहे. देन लिगल एन्फोर्समेंट. लिगल एन्फोर्समेंट म्हणजे कायद्याचं पालन केलं जात आहे की नाही. ड्रग्ज रिलेटेड जे काही कायदे आहेत, पर्टिक्युलरली ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, तर कायद्याचं पालन केलं जात आहे की नाही ते बघणे. त्यानंतर ज्युडिशियल ड्युटीज. ज्युडिशियल ड्युटीजचा अर्थ होतो की जर एखाद्या कोर्टामध्ये काही केस वगैरे असेल, एखाद्या डिस्ट्रीब्युटरच्या अगेन्स्ट, एखाद्या मॅन्युफॅक्चररच्या अगेन्स्ट, एखाद्या डॉक्टरच्या अगेन्स्ट रिलेटेड टू मेडिसिन काही कोर्ट केसेस वगैरे असतील, तर त्या कोर्टमध्ये ग्वाही देणे किंवा आपले रिपोर्ट सादर करणे, हे काम सुद्धा ड्रग इन्स्पेक्टरला करावं लागतं. पब्लिक गायडन्स म्हणजे पब्लिकसाठी, म्हणजे सेफ यूज ऑफ ड्रग
याच्यासाठी पब्लिकला गायडन्स करणे, पब्लिकला ट्रेनिंग प्रोव्हाइड करणे, त्यासाठी कॅम्प्स ऑर्गनाईज करणे, हे सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी ड्रग इन्स्पेक्टरची आहे. त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर हा जर सीडीएसओ मध्ये असेल, सीडीएसओ सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन मध्ये, तर त्याला क्लिनिकल ट्रायल्सला वॉच करावं लागतं, मॉनिटर करावं लागतं. सो क्लिनिकल ट्रायल ओव्हरसाईट, ओके, हे सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी ड्रग इन्स्पेक्टरची आहे. म्हणजे जर उद्या जाऊन तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी सिलेक्ट झालात आणि होणार, तुम्ही जर मन लावून अभ्यास केला, मन लावून प्रिपरेशन केली, तर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी सिलेक्ट होणार. तर उद्या जाऊन जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी सिलेक्ट झालात, तर इथे ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत, या रिस्पॉन्सिबिलिटीजचं तुम्हाला म्हणजे त्या फॉलो करावे लागतील, इम्प्लिमेंट करावे लागतील, या सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या असतील. ओके. देन आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे जेव्हापासून ही ऍड आली ड्रग इन्स्पेक्टरची आणि आम्ही पब्लिश केलं की आम्ही बॅच सुरू करतोय ड्रग इन्स्पेक्टरसाठी, तेव्हापासून रोज कितीतरी फोन मला येतात आहे, आमच्या टीमला येतात आहे, आणि प्रत्येकजण विचारतोय की सर एक्सपिरियन्सची गरज आहे का, एक्सपिरियन्सची गरज आहे का. सो इथे हे मी क्लिअरली सांगतो की आता ड्रग इन्स्पेक्टर होण्यासाठी बॅचलर्स डिग्री इन फार्मसी मस्ट आहे, त्याच्यासाठी कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये. एनी फ्रेशर बी फार्म ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, ज्याचा रिझल्ट आलेला आहे, तो ही एक्झाम देऊ शकतो. ही इज एलिजिबल फॉर दिस एक्झाम. सो क्वालिफिकेशन्स टू बिकम अ ड्रग इन्स्पेक्टर, सो बॅचलर डिग्री इन फार्मसी बी फार्म फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इज मॅन्डेटरी. ही जे एक्झाम आहे, जनरली जी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे, ते कोण कंडक्ट करतो, तर महाराष्ट्र स्टेटची असेल तर एमपीएससी कंडक्ट करतं, आपल्याला माहिती आहे, आणि सेंट्रलला असेल तर यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे कंडक्ट करत असतं एक्झाम. ओके. आता सॅलरी विषयी बोलताना पे लेवल 7 आहे विथ अ पे स्केल रेंजिंग फ्रॉम 900 टू 1,40,400 पर मंथ. 1,42,400 पर मंथ हे पे स्केल आहे. ओके. नाव सगळ्यात महत्वाचं की आपली सगळ्यांची इच्छा आहे ड्रग इन्स्पेक्टर व्हायची, आपल्या सगळ्याला ही पोस्ट पाहिजेच आहे, पण त्यासाठी आपले प्रिपरेशन पण तसेच पाहिजे. जे चांगले चान्सेस बेस्ट प्रिपरेशन असेल, जे डिवोटेडली प्रिपेअर करतात आहे, ते या एक्झाम मध्ये क्वालिफाय होऊ शकतील. ओके. तर याच्यामध्ये हाऊ टू प्रिपेअर फॉर द एक्झामिनेशन, तर ऍक्च्युअली या एक्झामिनेशनची जी तयारी आहे ती तुम्ही बीफार्म मध्ये फर्स्ट इयर मध्ये असताना सुरू करायला पाहिजे, कारण इन डिटेल याच्यामध्ये स्टडी लागतं, नॉलेज लागतं. सो बिगिन प्रिपरेशन अर्ली, आयडियली फ्रॉम द फर्स्ट इयर ऑफ बीफार्म स्टडीज. आता तुमच्यापैकी कितीतरी आता जे आहेत, तुमच्या सगळ्यांचं बीफार्म झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आणि तुमच्यापैकी काही जण असे आहेत की ज्यांना 4-5 वर्ष झाली बीफार्म करून, आणि काही असे पण आहेत की त्यांना 10 वर्ष झालेली आहेत. तर आता या पॉईंटचा काही अर्थ राहिलेला नाहीये. जे कोणी नवीन असतील, ज्यांनी आता ऍडमिशन घेतलेली असेल बीफार्मला, त्यांचं जर टार्गेट असेल ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं, तर त्यांच्यासाठी हा पॉईंट महत्वाचा आहे की त्यांनी आतापासूनच फर्स्ट इयरला असतानाच त्यांनी ड्रग इन्स्पेक्टरसाठी तयारी सुरू करावी. पण तुमच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तुमची तयारी कशी असायला पाहिजे. जर तुमची तयारी झालेली नसेल किंवा तुम्हाला बीफार्म करून 4-5 वर्ष झालेले असतील आणि तुम्ही काहीच टचमध्ये नाहीयेत, तर तेव्हा तयारी कशी करायची हे मी तुम्हाला पुढे सांगतो. आय विल गाईड यू फॉर दिस की तुम्ही तयारी कशी करायला पाहिजे. ओके. देन महत्वाचं अंडरस्टँड द फार्मसी सिलेबस थॉरोली. हे तर तुम्ही आता करू शकता, नक्कीच करू शकता. प्रत्येकाकडे बीफार्मचा सिलेबस असेल, आणि नसेल तर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जा, कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जा आणि तिथून बीफार्मचा सिलेबस डाउनलोड करा. बीफार्म फर्स्ट सेमिस्टर टू लास्ट सेमिस्टर. ओके. एनी फर्स्ट सेमिस्टर टू लास्ट सेमिस्टर कुठल्याही युनिव्हर्सिटीचा सिलेबस घ्या, किंवा पीसीआयच्या वेबसाईटवरती जा आणि पीसीआयचा सिलेबस डाउनलोड करा. आणि त्या सिलेबसमध्ये फर्स्ट सेमिस्टर पासून तर 8th सेमिस्टर पर्यंत प्रत्येक सब्जेक्टमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत आणि त्या टॉपिकमध्ये कोणते चॅप्टर्स आहेत, कोणत्या कन्सेप्ट्स आहेत, ते रीड करा. एकदा गो थ्रू दॅट, आणि त्याच्यामधून गेल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कोणकोणते पॉइंट्स महत्वाचे आहेत, तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, आणि आपला जो क्लास आहे या क्लासमध्ये तुम्हाला कशा प्रकारचं गायडन्स मिळेल आणि मिळत आहे, आणि आपण प्रॉपर ट्रॅकवरती आहोत की नाही, तुम्हाला मिसगाईड तर केलं जात नाही ना. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे फर्स्ट इयर टू फायनल इयर. ओके. म्हणजे कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणता पॉइंट येतो आणि आपण त्याला कितपत डिस्कस करतो या क्लासमध्ये हे तुम्हाला समजेल. जीपॅटची तयारी. आता ड्रग इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे तो जीपॅटचा पुढचा आहे. जीपॅट हा बेसिक आहे, म्हणजे ज्याला ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं असेल
त्याने जीपॅटचा सिलेबस बघायला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी जीपॅट दिलेलं असेल, जीपॅटची तयारी केलेली असेल, जीपॅट क्वालिफाय झालेले असतील, कधी पण म्हणजे असं नाही की याच वर्षी क्वालिफाय झालेले असतील, ते जर ज्यांनी सिलेबस म्हणजे जीपॅटची तयारी सिरियसली केलेली असेल तर त्यांच्यासाठी हा स्टडी इझी होऊन जातो, कारण त्यांना माहिती असतं की एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे असतात, एमसीक्यू साठी कन्सेप्ट कशा प्रकारे समजून घ्यायचे असतात. सो जीपॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे स्टुडंट्स जीपॅटची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर खूप इझी होऊन जातं, कारण जीपॅटचा सिलेबस ड्रग इन्स्पेक्टर सिलेबसमध्ये आहे. ड्रग इन्स्पेक्टर मध्ये काही सेपरेट टॉपिक असतात, स्पेशल टॉपिक असतात, त्याबद्दल आपण पुढे बोलूया. पण बेस काय लागतो, तर बेस लागतो जीपॅट. तर ज्या कुणी तुमच्यापैकी ज्याने कुणी जीपॅटची एक्झाम दिलेली असेल तर त्याच्यासाठी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम त्याचे प्रिपरेशन इझी होऊन जाते. जसं की नायपरसाठी जीपॅट बेस आहे. मेनी IITची एक्झाम देण्यासाठी, एमटेकची एक्झाम देण्यासाठी, ISCची एक्झाम देण्यासाठी, IISC त्यासाठी बेसिक क्वालिफिकेशन जीपॅट आहे. तसंच ड्रग इन्स्पेक्टरसाठी सुद्धा मी म्हणतो की जीपॅट आवश्यक आहे. त्यानंतर स्टे अपडेटेड ऑन करंट अफेअर्स अँड जनरल नॉलेज, कारण ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम MPSCच्या एक्झाममध्ये फक्त फार्मसीचा सिलेबस आहे असं नाहीये, तर त्याच्यामध्ये नॉन फार्मा पोर्शन पण थोड्याफार प्रमाणात कव्हर होतोच. त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, जाग्राफी असेल, मराठी असेल तर आणि जनरल नॉलेज असेल. तर याबद्दल आपण पुढे बघूया की काय काय त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकेल. त्यानंतर डेडिकेट टाइम टू डेव्हलप रिझनिंग अँड इंग्लिश स्किल ऑल्सो. इंग्लिश स्किल सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी डेडिकेट करा, वेळ काढा. म्हणजे फार्मसीचा स्टडी महत्वाचा आहे, त्यासोबतच इंग्लिश स्किल पण महत्वाची आहे. आणि ती इंग्लिश स्किल कशी महत्वाची आहे ते मी पुढे सांगतो. फक्त म्हणजे नॉन फार्मासाठी इंग्लिश आवश्यक आहे किंवा इंग्लिश ग्रामर आवश्यक आहे असं नाहीये. फार्मासाठी त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. फार्मा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, फार्मा MCQ सॉल्व्ह करण्यासाठी इंग्लिश स्किल इज मोर इम्पॉर्टंट, खूप महत्वाची आहे. ते कसं आहे ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो. देन नेक्स्ट, की फार्मसी सब्जेक्ट्स. आता ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करायची असेल तर सर्वात महत्वाचे सब्जेक्ट कोणते, कोणत्या सब्जेक्टला वेटेज जास्त असतो, कोणत्या सब्जेक्टला वेटेज जास्त असतो. तर मागचे जर तुम्ही पेपर्स बघितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघितलेले असतील ड्रग इन्स्पेक्टरचे, आणि ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामचा पर्पस काय, उद्देश काय, हे जर तुम्ही समजून घेतलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ड्रग इन्स्पेक्टरच्या तयारीसाठी कोणते सब्जेक्ट महत्वाचे आहेत. तर ड्रग इन्स्पेक्टरचा महत्वाचा रोल काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर टू इम्प्लिमेंट ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरसाठी सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट कोणता असेल तर तो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे. मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट टू बिकम अ ड्रग इन्स्पेक्टर or to clear the exam of drug inspector is pharmaceutical jurisprudence. सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. ओके. आणि फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये सुद्धा ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल्स 1945 विथ लेटेस्ट अमेंडमेंट्स लक्षात घ्या. लेटेस्ट अमेंडमेंट हे खूप महत्वाचं आहे. तर आजच हा आपला लेक्चर झाल्यानंतर एक काम करा, CDSCOच्या वेबसाईटवरती जा, CDSCO किंवा PCIच्या वेबसाईटवरती जा आणि तिथून ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940चं जे लेटेस्ट अमेंडमेंट्स आहे ते डाउनलोड करा आणि त्याचा स्टडी सुरू करा. आय थिंक मोर दॅन 930 पेजेस आहेत. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टचे 930 पेक्षा जास्त पेजेस आहेत. अँड प्रत्येक पेजमध्ये, प्रत्येक लाईनवरती क्वेश्चन असू शकतो. सो स्टार्ट स्टडी राईट नाऊ. आतापासूनच त्याची स्टडी करा. सगळ्यात पहिले तुम्हाला तयारी करायची असेल ड्रग इन्स्पेक्टरसाठी तर सगळ्यात पहिले ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट डाउनलोड करा लेटेस्ट आणि त्याचा स्टडी चालू करा. सो ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. देन फार्मेकोलॉजी. आता फार्मेकोलॉजीचा स्टडी केला तर त्यासोबत अदर सब्जेक्ट जे आहेत जसं की तुमचं मेडिसिनल केमिस्ट्री असेल, त्यानंतर पॅथोफिजिओलॉजी असेल, फार्मेकोथेरपिटिक्स असेल, ह्युमन अॅनाटॉमी फिजिओलॉजी असेल, हे सगळे सब्जेक्ट्स फार्मेकोलॉजीमध्ये कव्हर होऊन जातात. फार्मेकोलॉजीचा इनडेप्थ तुम्ही स्टडी केला तर ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी क्लिअर होतो, कारण ज्याला ह्युमन अॅनाटॉमी फिजिओलॉजी समजत नाही त्याला फार्मेकोलॉजी समजणार नाही. फार्मेकोथेरपिटिक्स कव्हर होतो. फार्मेकोथेरपिटिक्स इज द ब्रांच ऑफ फार्मेकोलॉजी. फार्मेकोथेरपिटिक्स इज द अप्लिकेशन ऑफ नॉलेज ऑफ फार्मेकोलॉजी. फार्मेकोलॉजीचं जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजचं अप्लिकेशन म्हणजेच काय, तर फार्मेकोथेरपिटिक्स.
आणि ज्याला फार्मेकोलॉजी आणि फार्मेकोथेरपेटिक्स माहिती आहे पण पॅथोफिजिओलॉजी माहिती नाहीये, असं होऊ शकत नाही. पॅथोफिजिओलॉजी माहित नसेल तर फार्मेकोलॉजी पण आपल्याला समजणार नाही. म्हणजे ह्युमन ॲनाटॉमी फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, त्यानंतर फार्मेकोथेरपेटिक्स, हे सर्व सब्जेक्ट फार्मेकोलॉजीच्या सेंटरमध्ये आहे. सेंटरला फार्मेकोलॉजी आणि फार्मेकोलॉजीच्या सराउंडिंगमध्ये बाकीचे सगळे सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही फार्मेकोलॉजी इन डिटेल स्टडी केलं तर बाकीच्या सब्जेक्टची स्टडी होऊन जाते आणि फार्मेकोलॉजी मुळे तुमचा स्टडीमध्ये इंटरेस्ट येतो. सगळ्यात महत्त्वाचं काय की फार्मेकोलॉजीमुळे तुम्हाला स्टडीमध्ये पण इंटरेस्ट येतो. फार्मेकोलॉजी समजत असेल तर फार्मसीचा अभ्यास खूप इझी होऊन जातो आणि त्याला इंटरेस्ट पण येतं, कारण ते आपल्या डे टू डे लाईफशी संबंधित पण आहे. आपल्याला डे टू डे लाईफमध्ये सुद्धा फार्मेकोलॉजीची गरज असते. सो फार्मेकोलॉजी इज इम्पॉर्टंट, त्याला पण वेटेज आहे. त्यानंतर डोसेस फॉर्म टेक्नॉलॉजी, डोसेस फॉर्म फार्मास्युटिक्स, म्हणजे कोणतेही मॅन्युफॅक्चर असेल तो डोसेस फॉर्म तयार करतो ना फार्मसीमध्ये. फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स म्हणजे डोसेस फॉर्म्स, आणि डोसेस फॉर्म्स टेक्नॉलॉजी म्हटल्यावरती फार्मास्युटिक्स. तर जर तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं असेल किंवा जो ड्रग इन्स्पेक्टर असतो त्याला जर फार्मास्युटिक्स माहित नसेल, फार्मास्युटिक्सचं बेसिक त्याला येत नसेल किंवा त्याला डोसेस फॉर्म माहित नसतील, त्याला कंट्रोल रिलीज सिस्टीम आणि सस्टेन रिलीज सिस्टीम याचा मधला फरक माहित नसेल, त्याला डिझॉल्युशन सिस्टीम, डिफ्युजन सिस्टीम हे त्याला माहित नसेल, त्याला फर्स्ट ऑर्डर रिलीज, झिरो ऑर्डर रिलीज माहित नसेल, त्याला डिझॉल्युशन टेस्टिंग, डिसइंटिग्रेशन टेस्ट याचा मधला फरक कळत नसेल, हार्डनेस काय आणि वेट व्हेरिएशन काय हे समजत नसेल, तर तो ड्रग इन्स्पेक्टर काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. कारण सगळे स्टँडर्ड्स आहेत, आयपीचे स्टँडर्ड्स आहेत, ऑफिशियल स्टँडर्ड्स आहेत. सो ड्रग इन्स्पेक्टरला हे सगळे स्टँडर्ड्स माहित असणं आवश्यक आहे. म्हणून फार्मास्युटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बिकम अ ड्रग इन्स्पेक्टर. त्यानंतर फार्मास्युटिकल अनालिसिस. तर ड्रग इन्स्पेक्टरचं एक अजून महत्त्वाचं काम काय तर क्वालिटी टेस्टिंग, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स. आता क्वालिटी टेस्टिंग हे अनालिसिस शिवाय होऊ शकत नाही. आणि अनालिसिसमध्ये आपल्याला माहिती आहे की देर आर मेनी टेक्नॉलॉजीज जसे की NMR आहे, मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे, क्रोमॅटोग्राफी आहे. सो क्रोमॅटोग्राफी, मास स्पेक्ट्रोस्कोपी, NMR, टायट्रेशन्स, टायट्रीमेट्रिक अनालिसिस, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. सो देर आर नंबर ऑफ मेथड्स इन फार्मास्युटिकल अनालिसिस. आणि जर ड्रग इन्स्पेक्टर क्वालिटी टेस्टिंग करतोय तर त्याला क्वालिटी किंवा त्याला अनालिसिसचे रिपोर्ट समजायला पाहिजेत. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तो गेला आणि तिथे अनालिसिस डिपार्टमेंटमध्ये जाऊन तो रेकॉर्ड चेक करतोय, तर रेकॉर्ड चेक करताना तिथे काय मॅनिप्युलेशन आहे का? आपल्याला सगळ्यांना मॅनिप्युलेशन कसं करायचं ते माहित असतं. आपण सगळ्यांनी आपल्या कॉलेज डेजमध्ये आपण सगळ्यांनी प्रॅक्टिकल्स करताना मॅनिप्युलेशन केलेलेच आहेत. ऑल ऑफ अस नो मॅनिप्युलेशन. कसं मॅनिप्युलेशन करायचं प्रॅक्टिकलमध्ये हे आपल्याला माहिती आहे. तर असेच मॅनिप्युलेशन हे कंपनीजमध्ये पण केले जातात. सगळ्याच कंपनी काही सिन्सिअरली करत नाही रेकॉर्ड मेंटेन, त्या पण मॅनिप्युलेशन करतात. रॅनबॅक्सीचं उदाहरण आपल्या समोर आहे. रॅनबॅक्सी कंपनी, जे एक वेळ असा होता की रॅनबॅक्सी इंडियाची नंबर 1 कंपनी होती. रॅनबॅक्सी वॉज नंबर 1 कंपनी इन इंडिया. पण त्या कंपनीने किती मॅनिप्युलेशन्स केलेत आणि कुठल्या लेवलला केलेत हे आपल्याला माहिती आहे. तर जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर असाल तर तुम्हाला फार्मास्युटिकल अनालिसिस म्हणजे त्याचे जे काही टेक्निक्स आहेत, फार्मास्युटिकल अनालिसिसच्या जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्स इन डिटेल तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. सो फार्मास्युटिकल अनालिसिस इज ऑल्सो द इम्पॉर्टंट सब्जेक्ट टू बिकम अ ड्रग इन्स्पेक्टर. तर की फार्मसी सब्जेक्ट कोणते आहेत ड्रग इन्स्पेक्टर होण्यासाठी? सो की फार्मसी सब्जेक्ट्स आर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, फार्मास्युटिक्स अँड फार्मास्युटिकल अनालिसिस. तर या सब्जेक्ट्सला आपण जेव्हा आता या क्लासमध्ये आपण हे सगळे सब्जेक्ट्स याच्यामध्ये जे काही मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट आपण इन डिटेल कव्हर करणार आणि त्याचे MCQ सुद्धा आपण सॉल्व्ह करणार. आणि जे काही एक्झाम्समध्ये GPAT मध्ये आलेले MCQs असतील किंवा ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये आलेले असतील किंवा RRB एम्स मध्ये आलेले MCQs असतील, या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट MCQs ते आपण इथे कव्हर करणार. देन पुढे जाऊया. नाउ हाऊ टू गेट रेडी फॉर दिस अपॉर्च्युनिटीज. म्हणजे आता हे सगळी तयारी आपल्याला करायची आहे. तर ही तयारी आपण कशी करणार आणि ही तयारी करताना हा जो फार्मालाईफ अकॅडमीचा क्लास आहे, हा फार्मालाईफ अकॅडमीचा क्लास तुम्हाला कशा प्रकारे मदत करणार? वी आर फॅसिलिटेटर, आम्ही फॅसिलिटेटर आहोत. वी आर कोच, आम्ही कोच आहोत. ठीक आहे. तयारी करणं तुमच्या हातात आहे, रस्ता दाखवणं आमचं काम. तुम्हाला रस्ता दाखवणं आमचं काम आहे, गाईड करणं आमचं काम आहे, कोचिंग प्रोव्हाइड करणं आमचं काम आहे. आणि
त्या रस्त्यावर चालायचं काम तुमचं आहे. सचिन तेंडुलकर मैदानमध्ये म्हणजे क्रिकेट ग्राउंडमध्ये जाऊन खेळतो, त्याचा कोच खेळत नाही. कोच हा ग्राउंडमध्ये जाऊन खेळत नाही, कोच बाहेरून गाईड करत असतो. पण खेळायचं काम, प्रॅक्टिस करायचं काम हे त्या खेळाडूचं असतं, त्या प्लेयरचं असतं. तर तसंच इथे आम्ही तुम्हाला फॅसिलिटेट करू, आम्ही तुम्हाला गाईड करू. आमची टीम आहे, एक्सपिरियन्स टीम आहे आणि ही टीम तुम्हाला गाईड करेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, चल बघूया. तर इथे रिसोर्सेस फॉर द प्रिपरेशन. तर तुमच्याकडे प्रिपरेशन करण्यासाठी, ड्रग इन्स्पेक्टरचं प्रिपरेशन करण्यासाठी कोणकोणते रिसोर्सेस अवेलेबल आहेत. तर इथे जीपॅट स्टडी मटेरियल, आता जे कोणी लॅटेस्ट आता ज्यांचं बीफॉर्म झालेलं असेल तर त्यांच्याकडे स्टडी मटेरियल असेल जीपॅटचं, तर दे कॅन यूज इट. ते जीपॅटचं स्टडी मटेरियल वापरू शकता. आमचं पण बुक मार्केटमध्ये आहे जीपॅटच्या स्टडी मटेरियलसाठी, तर ते बुक सुद्धा तुम्ही वापरू शकता. आमच्या वेबसाईटवरती टेस्ट पॅकेजेस आहेत, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. सो जीपॅट स्टडी मटेरियल जे काही असेल तुमच्याकडे, जो कुठला असेल तो तुम्ही वापरू शकता. देन अपडेटेड फार्मसी नॉलेज, अपडेटेड, दिस इज इम्पॉर्टंट. आणि अपडेटेड फार्मसी नॉलेजसाठी हे गेन करण्यासाठी तुम्हाला काही इम्पॉर्टंट वेबसाईट्स आहेत, इम्पॉर्टंट वेबसाईट्स. तर त्या वेबसाईट्सला तुम्हाला कंटिन्युअसली व्हिजिट करत राहावं लागतं. आणि त्या इम्पॉर्टंट वेबसाईटपैकी एक वेबसाईट म्हणजे WHO ची वेबसाईट, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. दुसरी वेबसाईट म्हणजे आपल्या CDSCO ची वेबसाईट, CDSCO. ठीक आहे. तर ह्या काही अशा वेबसाईट्स आहेत की ज्यांना तुम्हाला रेग्युलरली व्हिजिट करत राहावं लागतं टू रिमेन अपडेटेड रिगार्डिंग फार्मसी नॉलेज. तर अशा कोणत्या वेबसाईट्स आहेत, तर त्याचं सगळं डिटेल्स तुम्हाला या क्लासमध्ये दिलं जाईल की ज्या वेबसाईट्सवरती व्हिजिट करून तुम्ही तुमचं नॉलेज अपडेटेड ठेवू शकता. त्यानंतर कम्प्लीट DMC ऍक्ट, तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं महत्व काय ते मी आताच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर GK साठी तुम्हाला न्यूजपेपर रीड करणं आवश्यक आहे. डेली वेळ काढा न्यूजपेपर रीड करण्यासाठी. रेफर स्पेशलाइज्ड बुक्स फॉर फार्मा रिव्हिजन अँड MCQ प्रॅक्टिस. स्पेशलाइज्ड बुक्स मार्केटमध्ये देर आर मेनी स्पेशलाइज्ड बुक्स, स्पेशलाइज्ड फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, स्पेशलाइज्ड फॉर फार्मसिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम. तर जे काही स्पेशलाइज्ड बुक्स आहेत मार्केटमध्ये त्यापैकी कोणतेही बुक तुम्ही घ्या, तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा आणि जे स्पेशलाइज्ड बुक्स आहेत तर ते तुम्ही घ्या आणि त्याच्यामधून पण प्रॅक्टिस करा. असंच एक स्पेशलाइज्ड बुक मी तुम्हाला दाखवतो इथे, ज्याच्याबद्दल मला माहिती आहे आणि मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो आणि जे मी रिकमेंड करतो म्हणजे ते बुक म्हणजे दिस इज दी बुक. आता हे बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम. नावावरून तुम्हाला क्लिअर असेल की एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू आहे, रिव्हिजन आहे, रिव्ह्यू आहे. ओके, फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम आणि फॉर होम कुणाचा. सो फीचरिंग द लेटेस्ट अपडेट्स फॉर पॅन इंडिया ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, पॅन इंडिया, ऑल इंडिया लेवलला, म्हणजे ती UPSC ची एक्झाम असेल, मध्य प्रदेशची असेल, गुजरातची असेल, तामिळनाडूची असेल, प्रत्येक स्टेटमध्ये ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असते. तर ऑल इंडिया लेवलला जे काही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असतात त्यासाठी हे बुक सुटेबल आहे. तसंच जीपॅट साठी पण हे बुक सुटेबल आहे. हु आर दी ऑथर ऑफ दिस बुक? ऑथर आर सुनील बाकलीवाल, म्हणजे मी स्वतः आहे. आय एम दी ऑथर ऑफ दिस बुक. देन प्रवीण P. जावळे, भारतीय विद्यापीठामध्ये हे प्रोफेसर आहेत. प्रोफेसर भूषण R. राणे हे DD विस्पुते कॉलेजला आहेत पनवेलला. प्रोफेसर आशिष जैन हे प्रिन्सिपल आहेत DD विस्पुते कॉलेज पनवेलचे. या बुकमध्ये तुम्हाला व्हॉट विल यू गेट इन दिस बुक. तर या बुकमध्ये तुम्हाला QR कोड्स अँड लिंक्स फॉर डिटेल करंट अँड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, म्हणजे फार्मसीमध्ये तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल, अपडेटेड अप टू डेट नॉलेज तुमचं पाहिजे असेल तर त्यासाठी या बुकमध्ये तुम्हाला QR कोड्स आणि लिंक्स मिळतील. या QR कोडला तुम्ही स्कॅन केलं तर तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाता आणि तिथे जे काही महत्त्वाचं डॉक्युमेंट असेल त्या महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे तुम्हाला कोणत्याही लायब्ररीमध्ये जाण्याची गरज नाहीये, कुठल्याही लायब्ररीमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल, स्मार्टफोन आणि तुम्हाला QR कोड स्कॅन करता येत असेल तर स्कॅन द QR कोड अँड डाउनलोड द मॅटर. डाउनलोड करा डॉक्युमेंट आणि रीड करा. त्यानंतर या बुकमध्ये MCQs बेस्ड ऑन द लेटेस्ट अपडेट, फक्त प्रिव्हियस एक्झाम मध्ये आलेले MCQs आहेत असं नाहीये, किंवा जो काही तुमचा सिलेबस आहे फार्मसीचा फर्स्ट इयर टू फायनल इयर सिलेबस, त्या सिलेबसवरती बेस्ट MCQs आहेत असं नाही. त्याच्यावरती MCQs आहेतच, पण जे लेटेस्ट अपडेटेड आहेत म्हणजे WHO चे काही अपडेट्स असतील, CDSCO चे काही अपडेट्स असतील, तर त्या अपडेटवरती सुद्धा तुम्हाला इथे MCQ मिळतील जे की मागच्या बुकमध्ये नाहीये. अपडेटेड जे काही आहे त्याच्यावरती हे आहे MCQs. So you will get more than 6,400 MCQs in this book. Then key points for efficient revision. फक्त MCQs आहेत या बुकमध्ये असं नाहीये, तर या बुकमध्ये की पॉइंट्स पण दिलेले आहेत फॉर एफिशियंट रिव्हिजन. आणि ऍडिशनल रिसोर्स फ्री ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस, तर त्यासाठी लिंक दिलेली आहे.
या लिंकवरती जाऊन तुम्ही ऍडिशनल प्रॅक्टिस करू शकता, ऑनलाईन फ्री टेस्ट देऊ शकता. आणि इथे ऑथर्स हॅव 20+ इयर, म्हणजे मी स्वतःच तुम्हाला म्हटलेलं आहे की माझा बीफार्म 2000चा आहे. 2000 म्हणजे 25 वर्ष झालेली मला बीफार्म करून, आणि 2002 मध्ये माझा एमफार्म झालेला आहे. 2002 राईट. म्हणजे मला एमफार्म नंतर 23 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आय हॅव मोर दॅन 23 इयर्स ऑफ अकॅडमिक एक्सपिरियन्स. ओके, सो दिस बुक इज आयडियल फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, ड्रग कंट्रोल एक्झाम, जीपॅट अँड फार्मासिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स, असं एक बुक आहे. तर इथे जसं की मी तुम्हाला म्हटलेलं आहे की जे स्पेशलाइज बुक्स असतात, स्पेशलाइज फॉर एक्झाम, तर असे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. हे एक बुक मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे कुठलं बुक पसंत असेल ते बुक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस महत्वाची आहे. इथे देर आर मेनी इन्स्टिट्यूट्स, भरपूर म्हणजे असे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि ऍप्स पण भरपूर आहेत की जिथे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पॅकेजेस मिळतील. आणि आपल्याही वेबसाईटवरती pharmalabacademy.com वरती जर तुम्ही गेलात तर इथे टेस्ट पॅकेजेस आहेत, आणि या टेस्ट पॅकेजमध्ये यू विल गेट फ्री ॲज वेल एज पेड टेस्ट पॅकेजेस बोथ. ठीक आहे. सो इथे टेस्ट पॅकेजच्या पेजवरती जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला दिसेल की ऑल ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी टेस्ट पॅकेज आहे, देन जीपॅट आहे, CREM साठी आहे, ऑल फार्मासिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स, RRB फार्मासिस्ट, सब्जेक्ट वाईज टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट आणि DMAR फार्मासिस्ट, असे सगळे या टेस्ट पॅकेजेस आहेत. तर इथे तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर मध्ये आलात तर ड्रग इन्स्पेक्टर मध्ये 2 तुम्हाला दिसतील, एक फ्री टेस्ट आहे आणि दुसरं टेस्ट पॅकेज आहे. तर हे मेगा टेस्ट पॅकेज जे आहे, तर हे मेगा टेस्ट पॅकेज इथे सुद्धा जे टेस्ट दिलेले आहेत याचे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता तुम्हाला ऑनलाईन टेस्टची प्रॅक्टिस करणं का महत्वाचं आहे, व्हाट इम्पॉर्टंट. ओके, MCQ मध्ये पण तुम्हाला MCQs मिळतील, तुम्ही ऑफलाईन सुद्धा प्रॅक्टिस करू शकता MCQची. मग इथे ऑनलाईन प्रॅक्टिस करणं का महत्वाचं आहे, तर इथे मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करणं का महत्वाचं आहे. सो इथे आपण जाऊया, यू कॅन सी हिअर. तर इथे बघा, हा सिलेबस आहे, दिस इज द सिलेबस, म्हणजे मागचा 2015चा हा सिलेबस आहे. यू कॅन सी दिस इज द सिलेबस ऑफ ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम. हा 2015चा ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचा सिलेबस आहे. आता ह्या सिलेबस मध्ये तुम्ही जर बघितला तर इथे प्रश्न संख्या किती, 100. हाऊ मेनी क्वेश्चन्स आर देअर, 100 क्वेश्चन्स, 100. आणि कालावधी किती, 1 तास, 60 मिनिट्स, 60 मिनिटात 100 प्रश्न. म्हणजे एका क्वेश्चनला किती वेळ मिळतोय तुम्हाला, क्वेश्चनला तुम्हाला मिळतोय 36 सेकंड. 36, लक्षात येते का, एका प्रश्नाला 36 सेकंडचा वेळ तुम्हाला मिळतोय, हाफ मिनिट. आता जे जीपॅट देतात तर जीपॅट मध्ये एका क्वेश्चनला मोर दॅन 1 मिनिटाचा वेळ असतो, एका क्वेश्चनला मोर दॅन 1 मिनिट. जीपॅट मध्ये 125 क्वेश्चन 180 मिनिटांमध्ये असतात, 125 क्वेश्चन 180 मिनिटांमध्ये असतात. जीपॅट मध्ये तुम्हाला भरपूर वेळ मिळतो विचार करायला, भरपूर, राईट. आणि इथे तुम्हाला वेळ मिळतो का, नाही. मला सांगा, इथे जर मराठीमध्ये ही लाईन रीड करायची असेल तर ही लाईन रीड करायलाच तुम्हाला एक 15 ते 20 सेकंड जातात. तर मग 36 सेकंड मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. 36 सेकंड मध्ये, 36 सेकंड लक्षात घ्या, 36 का आंकड़ा, 36 का आंकड़ा. अगर तुम्हारे बीच में और ड्रग इंस्पेक्टर एग्जाम के बीच में यदि कुछ है तो 36 का आंकड़ा है. सबसे इंपॉर्टंट पॉइंट, 36 का आंकड़ा, 36 हा नंबर. कारण 36 मध्ये एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, 36 सेकंदामध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आणि एक वाक्य जर आपल्याला रीड करायचं असेल इंग्लिशमध्ये, त्याला समजून घ्यायचं असेल तरी आपले 36 सेकंड निघून जातील. फिंगर असतं, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. तर तसंच इथे कायचा प्रकार आहे, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट सारखा. जो फास्टेस्ट आन्सर देईल आणि करेक्ट आन्सर देईल त्याचं इथे सिलेक्शन होऊ शकतं. आता जर तुम्हाला 36 सेकंदामध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठी तुमची तेवढी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. आणि त्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्टची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. तर इथे आपण डिस्कस करत होतो की रिसोर्सेस फॉर द प्रिपरेशन. तर रिसोर्सेस फॉर द प्रिपरेशन मध्ये इथे तुम्हाला स्पेशलाइज बुक्स अवेलेबल आहेत, ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस आहे. त्यानंतर टीचर्स, खूप महत्वाचं आहे, गुरु. इथे टीचर म्हणजे मला काय म्हणायचं, गुरु. योग्य गुरु शोधा, योग्य गुरु शोधा. देअर आर मेनी गुरुज. आजकाल तुम्ही बघितलं तर तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटवरती गुरु शोधणं खूप सोपं झालेलं आहे. ओके, आणि ते गुरुज त्यांचा बॅकग्राऊंड चेक करा,
त्यांचं क्वालिफिकेशन चेक करा, त्यांचा एक्सपिरियन्स चेक करा, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे फील्डमध्ये, फार्मसी फील्डमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहेत हे चेक करा आणि मग त्या गुरुकडे तुम्ही जाऊ शकता. तुम्ही त्यांच्याकडे क्लास लावू शकता, क्लास लावा किंवा त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांना अप्रोच करा. कारण 2 महिन्यांमध्ये तुम्हाला हा शिवधनुष पेलायचा आहे, शिवधनुष पेलायचं आहे 2 महिन्यामध्ये. 2 महिन्याच्या मध्ये तयारी करून तुम्हाला हिमालय चढायचं आहे, हिमालय पर्वत, माउंट एव्हरेस्टवर तुम्हाला जायचं आहे 2 महिन्यामध्ये. तर त्यासाठी तुम्हाला विदाउट गायडन्स हे डिफिकल्ट होईल. तुम्ही करू शकता, करू शकत नाही असं नाही विदाउट गायडन्स, पण इट विल बी डिफिकल्ट होईल. त्यामुळे योग्य गुरु शोधा. ओके, सो दीज आर द रिसोर्सेस अवेलेबल फॉर द प्रिपरेशन. ओके, नाव आता आपण येऊया की आपला हा जो क्लास आहे, जर तुम्ही गुरु शोधला असाल आणि तुमची जी शोध मोहीम आहे, जे काही सर्च आहे ते या क्लासवर येऊन कंप्लीट झालेलं असेल आणि तुम्हाला वाटतंय की हा क्लास आपल्यासाठी योग्य मार्गदर्शन आपल्याला देईल, आपल्याला योग्य ती डायरेक्शन दाखवेल, आपल्याकडून तयारी करून घेत असेल, तर हा क्लास तुमच्याकडून कशा प्रकारे तयारी करून घेईल हे मी इथे क्लिअर करतो. तर इथे पहिलं तर इंट्रोडक्शन टू फार्मालाइफ अकॅडमी, म्हणजे फार्मालाइफ अकॅडमी काय आहे, कशाबद्दल आहे आणि कॉन्ट्रीब्युशन काय आहे फार्मालाइफ अकॅडमीचं रिलेटेड टू कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर farmalife.academy.com, जसं की आपण आता बघितलंच की आपले टेस्ट पॅकेजेस farmalife.academy.com वरती आहे. त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन त्याच्यावरती मिळू शकते, काय काय तुमच्यासाठी तिथे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत हे सुद्धा आपण इथे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे टू द फार्मसी फील्डला आणि करिअर डिझाईन करण्यामध्ये माझा काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पॅटर्न ऑफ एक्झाम, जे आपण आता डिस्कस केलेलंच आहे की 36 सेकंडमध्ये एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, तर त्याबद्दल आपण डिस्कस. त्यानंतर डिस्कशन ऑन फार्मसी सिलेबस, तर डिस्कशन ऑन फार्मसी सिलेबस हे जो पार्ट आहे, हा पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर होईल. आज आपल्याकडे तेवढा वेळ नसेल, टुमॉरो वी विल कव्हर दिस पार्ट. देन डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चनचे डिफिकल्टी लेवल काय आहे, म्हणजे एक तुम्ही DMER ची प्रिपरेशन करताय, DMER, RRB ची तुम्ही प्रिपरेशन करणार, एम्स ची आता एक्झाम होणार आहे, एम्स ची प्रिपरेशन करणार, जीपॅट तुम्ही दिलेली आहे आणि आता ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम. त्या प्रत्येक एक्झाम मध्ये डिफिकल्टी लेवल वेगळी असते. आता जसं की मी तुम्हाला म्हटलंय की जीपॅटची तयारी आणि DI ची तयारी सेमच आहे, जीपॅटची तयारी आणि DI ची तयारी नियर अबाउट सेमच आहे. मग फरक कुठे? फरक असा आहे, DI मध्ये यू विल गेट 36 सेकंड ओनली, 36 सेकंड, राईट, आणि जीपॅट मध्ये यू गेट 90 सेकंड. जीपॅट मध्ये जर तुम्हाला एखादा MCQ सॉल्व्ह करायचं असेल तर यू गेट 90 सेकंड टाइम फॉर इच MCQ, 90 सेकंदाचा टाइम जीपॅट मध्ये, आणि इथे किती 36 सेकंड ओनली. हा फरक आहे. ओके, देन डिस्कशन ऑन नॉन टेक्निकल पार्ट, ठीक आहे, ते पण आपण डिस्कस करूया, तो चालेल. सो फर्स्ट, त्याच्यानंतर आपले लेक्चर्स कशा प्रकारे होतील. ठीक आहे, इथे आपण जे काही लेक्चर्स कंडक्ट करणार तर आपला एक प्लॅनिंग असेल, आपली स्ट्रॅटेजी असेल, आपलं सिस्टीम असेल, आपली काही स्कीम असेल, तर ते कशा प्रकारे असेल, तुमचे क्लासेस कसे घेतले जातील, तुम्हाला क्लासमध्ये काय काय दिलं जाईल आणि कशा प्रकारे आपण प्रिपरेशन करणार हे सुद्धा मी आता इथे एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो नाउ अबाउट फार्मालाइफ अकॅडमी. So Pharmalife Academy is dedicated to the academic and professional success of pharmacy students since 2016. तर 2016 पासून आम्ही अकॅडमी चालवतोय. आमच्या अकॅडमीमध्ये जे आमचे ऍडवायझर्स आहेत, तुम्ही आपल्या वेबसाईटवर ते व्हिजिट करा, तर आपल्या ऍडवायझर्समध्ये डॉक्टर अनुप कासलीवाल आहेत. डॉक्टर अनुप कासलीवाल इज MBBS MD आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, MBBS MD गोल्ड मेडलिस्ट. त्यानंतर डॉक्टर भूषण राणे प्रोफेसर आहेत. डॉक्टर मनीष लवाळे हे एका मल्टीनॅशनल कंपनीचे CEO आहेत, CEO डॉक्टर मनीष लवाळे, अँड हिज पोस्ट डॉक्टरेट फ्रॉम US मधून त्यांचं पोस्ट डॉक्टरेट झालेलं आहे. त्यानंतर संदीप गंगवाल आहेत. संदीप गंगवाल हे बायोकेम कंपनीमध्ये असतात मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह. तर मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्हचं ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात त्या कंपनीवर, ते तिथे हेड आहेत, ट्रेनिंग डिव्हिजनचे हेड आहेत. तर असे हे लोक जे डिफरंट हेल्थ केअर फील्डमध्ये आहेत आणि आपल्या करिअरच्या टॉपमोस्ट पोझिशनला आहेत, ते आपल्या ऍडवायझरमध्ये आहेत, ऍडवायझरी बोर्डमध्ये आहेत.
आणि अशी आपली ही टीम आहे आणि 2016 पासून आपण हे काम करतोय. आता जेव्हा मला फोन येतात तर मेनी स्टुडंट्स म्हणजे इन्क्वायरीज मला विचारतात की सर याच्या आधी तुमचं काय रिझल्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचा, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाममध्ये तुमचे किती स्टुडंट्स सक्सेस झालेले आहेत असे मला क्वेश्चन्स विचारतात. तर मी तुम्हाला इथे क्लिअर करू इच्छितो की आमची अकॅडमी सुरू झाली 2016 पासून आणि लास्ट जी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम झाली होती ती 2015 मध्ये झाली होती. तर त्यामुळे ड्रग इन्स्पेक्टरचा आम्हाला क्लासेस घेता आले नाही इन बिटवीन. बट इन बिटवीन या 10 वर्षामध्ये आम्ही DMER, DHS, एम्स, CRE एम्स, ठीक आहे, तर असे जे काही आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, रिक्रुटमेंट एक्झाम्स आहेत, तर त्यांचे आम्ही बॅचेस कंडक्ट केलेले आहेत. आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा ज्या एक्झाम्स होतात त्याचे पण बॅचेस कंडक्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचं सक्सेस रेट चांगला आहे. म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये काही ना काही स्टुडंट्स आमचे सक्सेस झालेलेच आहेत. ओके. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल, आमचा अनुभव बघायचा असेल, तर आमचे दोन्ही पुस्तकं म्हणजे एक फार्मासिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम नावाचं आमचं पुस्तक आहे, त्यानंतर एसेन्शियल फार्मसी फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम हे एक बुक आहे, त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झाम हे पुस्तक आहे आणि त्यानंतर टोटल माझे 15 बुक्स मार्केटमध्ये आहेत, 15 निराली प्रकाशनचे, ज्याच्यामध्ये फार्मेकोलॉजी, फार्मेकोथेरप्युटिक्स, फार्मास्युटिक्स, बायोफार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग हे सगळे पुस्तक आहेत माझे. हॉस्पिटल फार्मसी हे पण माझं पुस्तक आहे. ठीक आहे, हे सगळे पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. ओके. तर त्यानंतर आपलं pharmalabacademy.com ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटचा तुम्हाला फायदा कशा प्रकारे होऊ शकेल. तर pharmalabacademy.com वरती फक्त टेस्ट पॅकेजेस आहेत असं नाहीये, तर इथे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स पण आहेत. इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स म्हणजे काही ब्लॉग्स जे मी स्वतः लिहिलेले आहेत तुम्हाला अपडेटेड नॉलेज ब्लॉग्समध्ये मिळू शकतं पर्टिक्युलर काही एखाद्या टॉपिक विषयी. त्यानंतर टाइमली नोटिसेस म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचं नोटीस असेल, GPAT बद्दल नोटीस असेल किंवा जे काही नोटिसेस तुमच्यासाठी गरजेचे आहेत, फार्मसी प्रोफेशनसाठी गरजेचे आहेत, त्या नोटिसेस सुद्धा तुम्हाला टाइमली वेळेवरती आपल्या वेबसाईटवरती मिळतात. आपले बुक डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत, आपले कोर्स इन्फॉर्मेशन्स आहेत, जॉब अपडेट्स बद्दल त्याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला मिळतं आणि बरंच काही तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळत असतं. देन आता जे काही मी तुम्हाला बुक्स बद्दल म्हटलं तर ह्या काही बुक्स आहेत जसं की एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, फार्मसिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम आणि डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झाम हे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आमची बुक्स आहेत. ओके. आय एम को ऑथर ऑफ मेनी बुक्स. जसं की मी तुम्हाला म्हटलं की नियर अबाउट 15 बुक्स माझ्या मार्केटमध्ये आहेत की ज्याच्यामध्ये एक बुक म्हणजे नॉवेल व्हेसिक्युलर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, नॉवेल व्हेसिक्युलर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हे बुक आहे. त्यानंतर बायोफार्मास्युटिक्स अँड फार्माकोकायनेटिक्स बुक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं बुक आहे ते म्हणजे इंटिग्रेशन ऑफ आयुर्वेदिक हर्बल मेडिसिन्स इनटू मॉडर्न मेडिसिनल प्रॅक्टिसेस. सो इथे हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस MPSCच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ही MPSCची वेबसाईट आहे. ओके, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आणि MPSCच्या वेबसाईटवरती जे सिलेबस ऑफ एक्झामिनेशन आहे, सिलेबस ऑफ एक्झामिनेशन, तर या सिलेबस ऑफ एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला यू कॅन सी ड्रग इन्स्पेक्टर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ग्रेड B. ओके. तर हा सिलेबस कधीचा आहे बघा, 15/12/2015, 15 डिसेंबर 2015चा सिलेबस आहे. 15 डिसेंबर 2015 म्हणजे 10 इयर्स झालेले आहेत या सिलेबसला. तर आता जो काही नवीन सिलेबस येईल त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस असेल हे एक्सपेक्टेड आहे. खूप काही चेंजेस म्हणजे पर्टिक्युलरली चेंजेस कुठे अपेक्षित आहे, तर इथे चेंजेस जे अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये जो फार्मेकोलॉजीचा पार्ट आहे याच्यामध्ये काही नवीन जे ड्रग्स ऍड झालेले आहेत, नवीन ड्रग्स, ते नवीन ड्रग्स इथे ऍड होऊ शकतील. याच्यामध्ये कोविड बद्दल काहीच नाहीये, COVID-19 कोरोना बद्दल नाहीये, तर कोरोना बद्दल COVID-19 बद्दल इथे ऍड होऊ शकेल, या सिलेबसमध्ये ऍड होईल COVID-19 बद्दल, कोरोना बद्दल. तसंच हा जो सिलेबस आहे उद्याच्या लेक्चरमध्ये हा सिलेबस आपण इन डिटेल डिस्कस करूया. ठीक आहे. आता इथे हे जे जनरल नॉलेजचं पोर्शन दिलेलं आहे, जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स और मेडिसिन फील्ड, तर याच्यामध्ये पण खूप काही चेंजेस अपेक्षित आहेत या जनरल नॉलेजमध्ये पण. ठीक आहे. तर ह्या सिलेबसमध्ये काय काय चेंजेस अपेक्षित आहे, कारण फायनल सिलेबस आलेला नाहीये, पण आम्हाला वाटतं, आमचं ओपिनियन आहे की या सिलेबसमध्ये जे काही चेंजेस अपेक्षित आहेत तर त्याच्याबद्दल उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हा पूर्ण सिलेबस डिस्कस करू आणि याच्यामध्ये जे काही चेंजेस अपेक्षित आहेत ते चेंजेस सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके. सो डोंट फॉरगेट टू जॉईन टुमॉरोज लेक्चर. सिलेबस तुम्हाला समजून घ्यायचं असेल आणि नवीन सिलेबस काय असेल ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर उद्याचा लेक्चर मिस करू नका. ओके. ठीक आहे.
सो दिस इज अबाउट सिलेबस, ते उद्या आपण डिस्कस करू. नाव आता डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन्स, गेट रेडी. आता व्हॉट आय एक्सपेक्ट फ्रॉम यू, मला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. आता इथे 18 पार्टिसिपंट्स आहेत. सो मी क्वेश्चन रीड करतो आणि क्वेश्चन रीड केल्यानंतर तुम्हाला आन्सर टाईप करायचा आहे. टाईप युअर आन्सर, आन्सर टाईप करून द्या तुम्ही मला. ओके. आणि 36 सेकंड मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. विदिन 36 सेकंड लक्षात घ्या. टाईप करा युअर आन्सर. आय एम रीडिंग द क्वेश्चन. मी एमसीक्यू रीड करतो. सो क्वेश्चन इज सिलेक्ट वन ऑफ द अप्रोप्रिएट लेबलिंग डायरेक्शंस फॉर ओरल डोसेस फॉर्म्युलेशंस containing olive oil, vitamin A and water. Option A, keep in the refrigerator. Option B, no preservatives added. Option C, schedule G. Option D, shake well before use. Type your answer. Lina, D. Okay. Priya, D. Okay. Prasad Shinde, D. Okay. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. And get ready for the next question. Okay. The ability to stimulate insulin secretion is not associated with one of the following drugs. Which is that drug? Option A, metformin. Option B, glipizide. Option C, talbutamide. And option D, nataglinide. Yes, type your answer. A. Okay. Yes. Yes. Poonam A correct. Lina A correct. Dipali A correct. Okay. Yes. So मेटफॉर्मिन हा ड्रग आहे. सो मेटफॉर्मिन हा टाइप 2 डायबिटीस मेलाइटिस मध्ये फर्स्ट चॉइस ड्रग आहे. मेटफॉर्मिन इज द फर्स्ट चॉइस ड्रग टू ट्रीट डायबिटीस मेलाइटिस. त्यानंतर ग्लिपिझाइड आणि टाल्बुटामाइड आणि नाटेग्लिनाइड हे जे ड्रग आहेत हे सिक्रेटोगॉग्स आहेत. इन्सुलिन सिक्रेटोगॉग्स. इन्सुलिन सिक्रेटोगॉग्स म्हणजे ते इन्क्रीज दी सिक्रेशन ऑफ इन्सुलिन. ठीक आहे. मेटफॉर्मिनचा मेकॅनिझम काय, तर मेटफॉर्मिन हा इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतो. ओके. Then next question. So the rules under Drugs and Cosmetic Act were passed in option A 1940, option B 1945, option C 1954, option D 1960. Yes. So 1945 B. Yes. So rules जे आहेत Drugs and Cosmetic Act चे they were passed in 1945. So this is the correct answer. Okay. तर हा इझिएस्ट क्वेश्चन आहे. दिस इज वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन. पण जेव्हा आपण डिफिकल्ट क्वेश्चन एक्सपेक्ट करतो, आपण डिफिकल्ट क्वेश्चन्स एक्सपेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये एखादा असा इझिएस्ट क्वेश्चन येतो तेव्हा आपण कन्फ्यूज होऊन जातो. तिथे आपलं कन्फ्युजन होतं आणि कन्फ्युजन झालं तर आपण चुकून बाय मिस्टेकली आपण 1940 सिलेक्ट करू शकतो. ऑप्शन ए आपण सिलेक्ट करू शकतो. सो व्हिजिलंट, बी व्हिजिलंट म्हणजे क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, ऑप्शन बघा आणि मग आन्सर द्या. नाहीतर काय की आपला अपेक्षा असते की खूप डिफिकल्ट क्वेश्चन असेल आणि असं एखादा सोपा प्रश्न आला की मग कन्फ्युजन होईल. ओके. सो असं व्हायला नको म्हणून व्हिजिलंट राहायला पाहिजे आणि त्यासाठी ऑनलाईन टेस्ट द्यायला पाहिजे. ओके. देन आता नेक्स्ट, आता कंडक्ट ऑफ लेक्चर्स म्हणजे आपले हे जे क्लासेस आहेत ते कशा प्रकारे होतील. आपण आपलं काय सिस्टीम असेल क्लासेसमध्ये, तर सिस्टीममध्ये फर्स्ट एक्सप्लेनेशन ऑफ की कन्सेप्ट म्हणजे ज्या काही की कन्सेप्ट असतात, जे काही IMP कन्सेप्ट आहेत प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक टॉपिकच्या त्या की कन्सेप्ट आपण पहिले एक्सप्लेन करतो. ते एक्सप्लेन झाल्यानंतर तिथे आपण एमसीक्यू कव्हर करतो. त्या कन्सेप्टचे काही एमसीक्यूज, त्या एमसीक्यूची आपण प्रॅक्टिस घेतो आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस घेतल्यानंतर आपले क्वेरी सेशन्स असतात म्हणजे क्वेश्चन आन्सर्स असतात, काही डिस्कशन असतं आणि प्रत्येक लेक्चरमध्ये लास्टला 5 to 10 मिनिट्स आपण डिस्कशनला देत असतो. आपण स्टुडंट्सला विचारतो की तुमचे काही क्वेरीज वगैरे आहेत का. सो आपण ते पण इथे डिस्कस करतो. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट घेतल्या जातात. ज्या दिवशी जो टॉपिक आपण कव्हर करतो त्या दिवशी त्या टॉपिक रिलेटेड टेस्ट एमसीक्यूज आपल्या टेस्ट पॅकेजमध्ये ऍड केले जातात आणि तुम्हाला ती टेस्ट सॉल्व्ह करायची असते. या व्यतिरिक्त तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. रेकॉर्डेड लेक्चर्स म्हणजे जे काही आपलं आता हा पण जो आपला लेक्चर चालू आहे तर ह्या लेक्चरला सुद्धा रेकॉर्डिंग चालू आहे आणि हे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला दिलं जाईल. ज्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं आहे त्यांना हा लेक्चर त्यांच्या ईमेलला दिला जाईल ईमेलवरून आणि ते युट्यूबला लॉग इन करून त्यांच्या ईमेलच्या थ्रू युट्यूबला लॉग इन करून हे लेक्चर हे रेकॉर्डिंग ते बघू शकतील. ओके. सो स्टडी मटेरियल मध्ये ते स्टडी मटेरियल जे आहे तर त्याच्यामध्ये हे जे बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, तर हे पुस्तक या बुकची किंमत 900 रुपीज आहे. 900. तर ज्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं आहे त्यांना बाय कुरिअर हे बुक त्यांना त्यांच्या ऍड्रेसवरती त्यांना मिळेल. या बुकमध्ये की पॉइंट्स दिलेले आहेत आणि एमसीक्यूज पण आहेत.
या बुकमध्ये मोर दॅन 6400 MCQs आहेत. तर तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस करा MCQची आणि या बुकमधून पण तुम्ही MCQची प्रॅक्टिस करू शकता आणि की पॉइंट्स पण तुम्ही याच्यामधून रिवाइज करू शकता. तसंच या बुकमध्ये QR कोड दिलेले आहेत इम्पॉर्टंट वेबसाईटचे. ज्या काही वेबसाईट्स इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला बघणं गरजेचे आहेत, रिव्हिजनसाठी आवश्यक आहे, स्टडीसाठी आवश्यक आहेत, तर ते त्या वेबसाईटचे QR कोड्स आणि लिंक्स या बुकमध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून QR कोड स्कॅन करून डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाऊ शकता आणि त्या डॉक्युमेंटवरती तुम्ही जाऊ शकता. पर्टिक्युलर डॉक्युमेंट जे आहे त्या डॉक्युमेंटवरती तुम्ही जाऊ शकता आणि त्याला तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरून तुम्ही स्टडी करू शकता. तुम्हाला कोणत्याही लायब्ररीमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला म्हणजे लॅकमन असेल किंवा जे काही रेफरन्स बुक्स आहेत, लिओन लॅकमन असेल, KD त्रिपाठी वगैरे असेल, तर अशा बुक्स लायब्ररीमध्ये जाऊन शोधण्याची गरज नाहीये. तुम्ही ऑनलाईन बघा आणि डिफरंट वेबसाईट्सला व्हिजिट करा आणि तिथून डाउनलोड करा आणि मोबाईलवरून स्टडी करा किंवा लॅपटॉपवरून स्टडी करा. ठीक आहे. देन हे आपलं स्टडी मटेरियल. आता या बुकमध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलंय QR कोड दिलेले आहेत. ते QR कोड तुम्ही इथे बघू शकता की इथे जसं की पहिले ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. तर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 ची इथे वेबसाईट पण दिलेली आहे आणि इथे हा QR कोड पण दिलेला आहे. आता पण ज्यांच्याकडे मोबाईल असेल ते तुम्ही हे QR कोडला तुम्ही स्कॅन करून बघू शकता इमिजिएटली. याला स्कॅन करून बघितलं तर तुम्ही डायरेक्ट CDSCच्या वेबसाईटवरती जाल, जिथे की ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट तुम्हाला डाउनलोडिंगला मिळेल, अपडेटेड तुम्हाला मिळेल. तर इथे ही जी लिंक दिलेली आहे, या लिंकला जर मी क्लिक केलं तर आपण त्या वेबसाईटवरती जाऊ आणि डायरेक्टली आपण ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट वरती आपण जाणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की ते ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, त्याचा खाली ड्रग्स रूल्स 1945 ॲज अमेंडेड डेटेड 17/11/2022 2022 जे काही लेटेस्ट अमेंडमेंट आहे ड्रग्स रूल्स मध्ये, त्यासाठी हा QR कोड आणि लिंक दिलेली आहे. त्याच्या खाली कॉस्मेटिक्स रूल्स आहेत. कॉस्मेटिक रूल्स आणि ड्रग रूल्स आता सेपरेट झालेले आहेत. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट ऑफ CDSCO आहे, ऑफिशियल वेबसाईट ऑफ IPC आहेत. तर असे लिंक्स म्हणजे मोर दॅन 52 लिंक्स आहेत. मोर दॅन 52 लिंक्स या बुकमध्ये दिलेल्या आहेत. तर 52 लिंक्स किंवा 52 QR कोड्स आहेत जे की तुमच्यासाठी ड्रग इन्स्पेक्टरच्या प्रिपरेशनसाठी आणि GPATच्या प्रिपरेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. देन नेक्स्ट, सो सायलेंट फीचर्स ऑफ द बुक. तर सायलेंट फीचर्स मध्ये आता ही जी इमेज आहे तुम्हाला मे बी क्लिअर दिसत नसेल, फॉन्ट इथे कमी होत असेल तुमच्यासाठी. ठीक आहे. तर याच्यामध्ये हेच दिलेलं पण की नेम ऑफ द चॅप्टर, कोणत्या चॅप्टर वरती किती MCQs आपण दिलेले आहेत. ठीक आहे. आणि ते MCQs कशा प्रकारचे आहेत आणि जे काही कंटेंट आहे या बुकमध्ये ते कंटेंट किती अपडेटेड आहेत आणि ते कंटेंट कुठून घेतलेले आहेत आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे त्या कंटेंटचा आणि त्याच्यापासून तुम्ही एक्झामची तयारी कसं करू शकाल, हे सगळं या सायलेंट फीचर्स ऑफ द बुकमध्ये इथे मेन्शन केलेलं आहे. तर असा तुमचा स्टडी मटेरियल असेल. म्हणजे तुमच्याकडे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लास असेल, त्यानंतर त्या क्लासचं रेकॉर्डिंग तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यानंतर PDF नोट्स, ज्या दिवशी क्लासमध्ये जे काही कव्हर झालेलं आहे त्याचं PDF नोट्स तुम्हाला दिले जातील. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल म्हणून हे बुक तुम्हाला दिलं जाईल आणि टेस्ट पॅकेज तुमच्याकडे असेल. ठीक आहे. असा कम्प्लीट फुलफिल म्हणजे कम्प्लीट पॅकेज तुम्हाला आपल्या या क्लास तर्फे दिला जाईल. ओके. देन तो जे आपलं टेस्ट पॅकेज आहे, तर टेस्ट पॅकेजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की इथे आपल्या ड्रग इन्स्पेक्टरसाठी इथे सध्या 2 टेस्ट पॅकेजेस आहेत. ठीक आहे. हा जो 299 रुपीजचा टेस्ट पॅकेज आहे, तर ज्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं आहे त्यांच्यासाठी हा टेस्ट पॅकेज फ्रीमध्ये आहे आणि ज्यांना ते परचेस करायचं असेल ते परचेस करू शकतात. आणि हा जो दुसरा टेस्ट पॅकेज आहे हा तर सगळ्यांसाठी फ्री आहे. तर हा जो 299 रुपीजचा टेस्ट पॅकेज आहे याच्यामध्ये टोटल 6000 पेक्षा जास्त MCQs आपण ऍड करणार आहोत. 100 पेक्षा जास्त टेस्ट याच्यामध्ये असतील. आपले जे काही लेक्चर्स डेली होतील तर डेली लेक्चरच्या बेसिसवरती याच्यामध्ये MCQs ऍड केले जातील. ओके. सो हा टेस्ट पॅकेज. तर अशा प्रकारे आपला हा क्लास कंडक्ट केला जाईल. ठीक आहे. सो इथे तर ज्यांनी आतापर्यंत ऍडमिशन कन्फर्म केलेलं नाही ते लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. मग तुम्हाला हे सगळ्या फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड करू शकतो आणि तुम्ही या क्लासचा फायदा घेऊ शकता. तर आज आपला हा 1.5 तासाचा लेक्चर होतोय अराउंड. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जो सिलेबस आहे ड्रग इन्स्पेक्टरचा 2015चा सिलेबस, तो सिलेबस आपण डिस्कस करणार आणि त्या सिलेबसमध्ये काय काय चेंजेस अपेक्षित आहे ते पण आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता इथे आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर सेशन इज ओपन फॉर द डिस्कशन. यू कॅन आस्क युअर क्वेरीज. येस. कुणाला काही क्वेरीज आहेत, क्वेश्चन्स आहेत का विचारायचे? सर काही निगेटिव्ह मार्किंग राहते सर? यस, निगेटिव्ह मार्किंग इज देअर.
आता नवीन जे आहे नोटिफिकेशन अजून आलेलं नाही आहे, ठीक आहे, पण इथे हा सिलेबस तुम्ही बघा, ठीक आहे, हा जो सिलेबस आहे इथे, ओके, यू कॅन सी द सिलेबस. तर या सिलेबस मध्ये इथे वरती काय म्हटलेलं आहे बघा, निगेटिव्ह गुणदान. निगेटिव्ह गुणदान मध्ये म्हटलेलं आहे प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील, म्हणजे 0.5 0.5 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि हे आपण 2015चं बघतोय, हे आपण 2015चं बघतोय, हे लक्षात घ्या. या वर्षी मे बी इथे काही चेंजेस असू शकतात, एक्सपेक्टेड आहे, कारण नवीन प्रकारची आता एक्झाम सिस्टीम आहे. त्यावेळेस एक्झाम सिस्टीम वेगळी होती, आता एक्झाम सिस्टीम वेगळी आहे, त्यामुळे आता ऍडव्हान्स झालेली आहे एक्झाम सिस्टीम. एक्सक्यूज मी, जस्ट अ मिनिट. सो एक्झाम सिस्टीम आता ऍडव्हान्स झालेली आहे, तर त्याप्रमाणे इथे पण चेंजेस असू शकतात. ओके, ठीक. सो यस यस सौरभ, प्लीज सेंड सिलेबस लिंक ऑन ग्रुप. ओके, हे बघा ग्रुपमध्ये पण मी शेअर करतो. ओके, आणि इथे तुम्ही बघा, इथे एमपीएससीचा जो आहे, तर एमपीएससीच्या वेबसाईटवरती सिलेबस ऑफ एक्झामिनेशन बघा, इथे कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये जायचं. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये इथे एक्झामिनेशन आहे, एक्झामिनेशन. ओके, एक्झामिनेशन मध्ये सिलेबस ऑफ एक्झामिनेशन आहे, सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशन मध्ये गेल्यावरती तिथे ड्रग टाईप करा. ड्रग टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे हे ड्रग इन्स्पेक्टर 6 नंबरला दिसेल, 6 नंबरला. ओके, सो व्हेरी इझी, तुम्ही पण ते डाउनलोड करून घेऊ शकता डायरेक्टली वेबसाईट वरून. ओके, यस. एनिथिंग एल्स? अजून काही विचारायचं आहे का, काही क्वेरीज आहेत का? हॅलो. हा, यस सौरभ. सर टायमिंग हाच असणार आहे का? हो, हाच टायमिंग सुटेबल आहे, ठीक आहे, कारण यू नो की मॉर्निंगला आपल्या डीएमएआरच्या बॅचेस चालू आहेत. ओके, आणि डीएमएआरच्या बॅचेस अजून आपल्या 20 तारखेपर्यंत चालतील. 20 तारखेपर्यंत आपला डीएमआर कंप्लीट होईल, तो मॉर्निंगला पॉसिबल नाही आहे. सो सध्या तरी 7 to 9 हाच टायमिंग आपल्याला पॉसिबल आहे. ओके. श्री जेनेरिक मेडिसिन स्टोर, यस, तुम्हाला काय विचारायचं आहे? एनी क्वेश्चन? जेनेरिक मेडिसिन स्टोर्स, युअर क्वेश्चन? ऍक्च्युली सर, जे नोट्स आणि जे पीडीएफ आहेत ते आपल्याला ग्रुपवर भेटणार आहेत का ऍपवर भेटणार आहेत? ग्रुप पीडीएफ नोट्स तुम्हाला ग्रुपवरती मिळतील, ठीक आहे, आणि ईमेलला सुद्धा मिळतील. ग्रुपमध्ये आणि ईमेलला अटॅचमेंट सुद्धा मिळेल, पीडीएफची दोन्ही पद्धतीने मिळतील. ओके, ओके, वेलकम. सो यस, अजून काही कोणाला विचारायचं आहे? क्वेश्चन्स? आर देयर एनी मोर क्वेश्चन्स? सो आजचा आपला लेक्चर 1.5 hourचा होतोय, ठीक आहे. So tomorrow we will continue with the discussion of the syllabus. So join tomorrow. Okay, so we will stop here today. So good night.